देवाला धन्यवाद असो. आज आपण लूक 18 त्याचं पहिलं वचन वाचूया. त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये याविषयी त्यांनी त्यांना एक दाखला सांगितला. खरोखर प्रियानो, आम्ही प्रार्थना केली पाहिजे. येशू आम्हाला सांगत आहे का प्रार्थना करा. आम्ही निरंतर प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थना म्हणजे देवाशी बोलणं. ज्यावेळेस आम्ही देवाला बोलतो, देवाला सांगतो, देवाला आम्ही आवाज देतो, तर खरोखर तो परमेश्वर आमचा ऐकणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून आम्ही देवाकडे प्रार्थना केली पाहिजे, देवाला बोललं पाहिजे. इतिहासाच्या पुस्तकामध्ये असं म्हटलं आहे, ज्या ठिकाणून आम्ही प्रार्थना करत आहे त्या प्रार्थनाकडे परमेश्वराचे डोळे लागलेले आहेत. आणि आम्ही जी विनवणी करत आहे त्या विनवणीकडे परमेश्वराचे कान लागलेले आहे. खरोखर तो परमेश्वर ज्याने डोळा बनवला तो पाहणार नाही का? ज्याने कान घडवला तो ऐकणार नाही का? म्हणून प्रियानो, आपण प्रार्थना केली पाहिजे, खचून गेलो नाही पाहिजे. प्रियानो, सदैव आम्ही प्रार्थनामध्ये असलो पाहिजे. बायबल सांगते स्तोत्रसहितामध्ये 55 अध्यायामध्ये जर बघितलं प्रियानो, तर त्या ठिकाणी देखील प्रार्थनाचा उल्लेख केलेला आहे. संध्याकाळची प्रार्थना करा, सकाळची प्रार्थना करा, दुपारची देखील प्रार्थना करा. खरोखर प्रियानो, देवाचे सेवक आहेत आणि आम्ही बघतोय देवाच्या सेवकांविषयी, दासांविषयी प्रियानो. आणि जसं आम्ही बायबलमध्ये जर बघतोय प्रियानो, जे देवाचे अभिषेक सेवक होते प्रियानो, संदेश होते प्रियानो, जे भविष्यवक्ता होते प्रियानो, ते देखील प्रार्थना करणारे होते. जसं दावीद राजा सकाळच्या पारी प्रार्थना करायचा. आम्ही बघतोय प्रियानो, पौल आणि सीला मध्ये रात्रीला प्रार्थना करायचे. जसं दानियल दुपारच्या वेळेस प्रार्थना करायचा. हो प्रियानो, आम्ही देखील प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थना म्हणजे देवाशी बोलणं पाहिजे प्रियानो. या आपण देवाला बोलूया आणि प्रार्थना करूया आणि म्हणूया का प्रभू येशू, खरोखर तू महान परमेश्वर आहे का? तू आमच्या हाकेला यिर्मया 33:3 प्रमाणे मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल. आणि खरोखर प्रियानो, आम्ही परमेश्वराला हाक मारूया, परमेश्वराला आपण बोलूया, त्याला सांगूया. तो नक्कीच आमची प्रार्थना, नक्कीच आमची हाक तो ऐक. देवाला धन्यवाद असो.